भोरकडा किल्ला समूहाच्या पोटात वसलंय. बोरगड हे महाराष्ट्रातील पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील याच वनक्षेत्राने राज्याला संवर्धन राखीव क्षेत्राच्या निर्मितीची दिशा दिली. भोरकडा संवर्धन राखीव म्हणून नावारूपास आलेले हे क्षेत्र आज बोरगड संवर्धन राखीव म्हणून सुपरिचित आहे. भोरकड्याच्या पायथ्याशी पसरलेलं इथलं जंगल ऋतूंनुसार विविध रंगांच्या छटा दाखवतं. पावसाळ्यात हिरव्यागार असणाऱ्या या वनावर उन्हाळ्यात सोनेरी मुलामा चढतो. बोरगड संवर्धन राखीव हे महाराष्ट्रातील पहिले संवर्धन राखीव आहे. नाशिक जिल्ह्यातील देखील ते पहिलेच आहे. या संवर्धन राखीवचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर हे कॉन्झर्वेशन रिझर्व आहे. आणि बेसिकली हे कॉन्झर्वेशन रिझर्व करताना या ठिकाणची जी जैवविविधता आहे, जे फ्लोरल, फॉनल आणि जो बायोडायव्हर्सिटीचा ॲप्रोच ठेवून इथं कॉन्झर्वेशन व्हावं, हा यामागचा शासनाचा उद्देश आहे. या कॉन्झर्वेशन रिझर्वमध्ये 349 हेक्टरचा जो इंटॅक्ट पॅच आहे, सलग पॅच आहे, एक 6 किलोमीटरचा, तो संवर्धित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कलम 76 अंतर्गत संरक्षित वनक्षेत्रांची निर्मिती केली जाते. अभयारण्यांपेक्षा आकारानं लहान असणारं संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करणं सर्व दृष्टीने सोयीचं असतं. याच विचाराने महाराष्ट्र वन विभागाने 2008 साली भोरकडा संवर्धन राखीव क्षेत्राची निर्मिती केली. यासाठी नाशिकमधील ज्येष्ठ वन्यजीव संवर्धक विश्वरूप राहा यांनी विशेष प्रयत्न केले. वन विभाग, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक आणि गावकऱ्यांनी एकत्र मिळून या क्षेत्राच्या संवर्धनासाठी बरंच काम केलंय. तुंगलदऱ्याच्या शेजारी भोरगड आहे. या भोरगडामध्ये इतके कारवीला फुलं येतात, तर म्हणजे पूर्ण डोंगर जसा असं फुलून जातो. जसं हे मायन्या डोंगराला पाचन कांदा हा पूर्वीपासून इथं तयार झालेला आहे, त्याला फुलं आलेले आहेत. असंच 7 वर्षांनी भोरगडला कारवीला फुलं येतात. कारवीला फुलं आल्यानंतर ते 7 वर्षांनी इतके फुलतात आणि त्याच्या मागं हजारो भोर येतात. भोर म्हणजे ते आगेमोळ म्हणतो आपण. ते जोपर्यंत फुलं राहतात तोपर्यंत ते आगेमोळ राहतं. मग त्या डोंगराचं नाव असे वयस्खोर माणसं म्हणतात, म्हणून भोरगड नाव पडलेलं आहे. बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्र हे सागबहुल आहे. तरस, बिबट्या यांसह सस्तन प्राण्यांमधील 12 प्रजातींचा वावर या ठिकाणी आढळतो. पक्ष्यांची समृद्ध विविधता येथील जैवविविधतेत भर घालते. 132 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्रामधून करण्यात आली आहे. ओव्हर द इयर्स जसं जसं इथे बायोडायव्हर्सिटी इन्क्रीज होत गेली, आम्हाला असं जाणवलं की इथे जे रॅप्टर स्पीशीज आहेत, बर्ड ऑफ प्रे, ह्यांची संख्या पण वाढती आहे. व्हाईट आईड बझर्ड, बोनलीज ईगल, क्रेस्टेड सर्पंट ईगल ह्यांची संख्या इथे दिसायला लागली. किंवा शिक्रा हा झाला, किंवा मग विंटर्समध्ये हॅरियर्स, फाल्कन्स, हे सगळे ह्यांची पण इथे उपस्थिती दिसली. आणि त्याच्यामुळे असं वाटलं की जिथे जसं आपण म्हणतो की जिथे टायगर आहे तिथे जंगल चांगलं आहे, तसंच इथे पण असं म्हणता येईल की जे टॉप प्रिडेटर पक्षी जर इथे सापडतात, त्याचा अर्थ इथे बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टम हे बॅलन्स्ड आहे आणि बाकीचे पक्षी पण इथे मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळी हंगामात बोरगड संवर्धन राखीव क्षेत्राच्या जैवविविधतेत अधिक भर पडते. वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळी फुलांनी इथल्या डोंगर रांगा बहरून जातात. यामध्ये काही प्रजाती या अमरी म्हणजेच ऑर्किडच्या असतात, तर काही कंदील पुष्पांच्या. लिलीच्या कुळातील अनेक प्रजाती या ठिकाणी बहरतात. मात्र
यामधील आकर्षक प्रजात असते क्रायनम लिली. पावसाळ्यातील अगदी पहिल्या सरींबरोबर सह्याद्रीच्या खोऱ्यात ही प्रजात फुलत असली तरी बोरगडमधील तिचा बहर हा पाहण्यासारखा असतो. संवर्धन राखीव क्षेत्रातील मायना नावाचा डोंगर हा संपूर्णपणे क्रायनम लिलीच्या फुलांनी बहरून जातो. गावकरी याला पाचन कांदा म्हणतात. गुलाबी छटा असणाऱ्या या फुलांचे देठ हे वनस्पतीच्या पानांच्या 18 ते 24 इंच वर असतात. त्यावर 10 ते 11 फुलांचा गुच्छ असतो. या फुलांवर विविध प्रकारचे कीटक घोंगावत असतात. वर्षातून केवळ पावसाळ्यामध्ये अवघ्या 2 आठवड्यांसाठीच ही वनस्पती फुलते. 2008 ते जवळपास म्हणजे हा 15 वर्षाचा कालावधीमध्ये एक नवीन फुटव्यांचं जंगल, जे पूर्वी एक फायरवूडसाठी असेल किंवा ओव्हरग्रेझिंगमुळे या ठिकाणची काही बायोडायव्हर्सिटी पण संपुष्टात येत होती आणि झाडोरा पण कमी होत होतं. आता स्थानिक लोक देखील या ठिकाणी कोऑपरेशन देत आहेत, त्यामुळे चांगल्या झाडोरा इथं निर्माण झालेला आहे. चांगलं कव्हर कॅनोपीचं इथं दिसतं आहे आणि शासनाने देखील स्थानिक जे येथील आशेवाडी रामशेज ही महसुली ग्रामपंचायत आहे आणि जंगलाला लागून तुंगलदरा म्हणून एक वाडी आहे. तर ह्या लोकांचं पण कॉपरेशन खूप आहे, कारण अतिक्रमण विरहित ही जागा त्यांनी ठेवलेली आहे. राज्यात संवर्धन राखीव क्षेत्राचा पाया बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्राने रचलाय. हवाई दलाच्या निर्बंधामुळे या ठिकाणी वनपर्यटनास मुभा नाही. मात्र शैक्षणिक सहल आणि अभ्यास दौऱ्यांसाठी हे समृद्ध वनक्षेत्र खुलं आहे.